शहरासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या एक दोन नाही तर 4 योजना आजच्या घडीला आहेत। मात्र यावर झालेला खर्च पाण्यासोबत वाहून गेला की काय असा सवाल आता पडू लागलाय। कारण ऐन उन्हाळ्यात देखील शहराच्या अनेक भागात पाणी पुरवठा अनियमित आहे। काही नळांना थेंबही पाणी येत नाही, तर काही भागात गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया जाते। कोल्हापूर मनपा पाणी पुरवठा विभागानं सूक्ष्म नियोजन करणं गरजेचं होतं। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणातील बड्या हस्तींशी हातमिळवणी करून कोल्हापुरातच ठाण म्हणून बसलेले जल अभियंता आणि त्यांचे मित्र शहर अभियंता यांच्या कामावर नागरिकांनी आक्षेप घेतला। त्यांचे एकमेकांच्या जागेवर अदलाबदली होते आणि सुविधा मिळत नाहीत म्हणून ठो बोंबलणाऱ्या नागरिकांच्या, मोर्चेकरांच्या, आंदोलन करणाऱ्यांच्या तोंडावरून हात फिरवला जातो। काही दिवस गेले की पुन्हा येरे माझ्या मागल्या। आजच्या घडीला कोल्हापूरची तहान शमवण्यासाठी 4 योजना आहेत। त्यापैकी एक कळंबा तलाव। कळंबा तलावावर केलेली पाणी योजना सर्वात जुनी म्हणजेच ती शाहूकालीन। नैसर्गिक उताराने दगडी पाटाद्वारे कळंब्याचं पाणी तलावातून थेट मंगळवार पेठेत पाण्याच्या खजिन्यामध्ये येऊन पडतं। पण शहराची वाढ झाली त्याला हे पाणी आजच्या घडीला अपुरं पडते। बालिंगा योजना 75 वर्षापूर्वी बांधलेल्या बालिंगा योजनेचे पाणी नैसर्गिक उताराने उपसा केंद्रापर्यंत येतं। तेथून उपसा करत ते बालिंगा गावात आणलं जातं आणि यानंतर ते कोल्हापूर शहरात। आजही ही योजना शहराच्या दृष्टीने महत्वाची आहे। आजवर या योजनेने कोट्यावधी रुपयांच्या वीज बिलाचीही बचत केली। पण 75 वर्षापासून कोल्हापूरच्या सेवेत असलेली ही योजना आता दुरुस्तीच्या निमित्तानं वारंवार मान टाकू लागली। यानंतर लक्ष वेधते ती म्हणजे शिंगणापूर योजना। 1995 मध्ये पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी 45 कोटी रुपयांची ही योजना आखण्यात आली। ह्या योजनेला आता गळकी योजना म्हणून हिनवलं जाते, कारण फुटलेल्या पाईपलाईन बदलण्यावर या योजने इतका खर्च करण्याची नामुष्की कोल्हापूर मनपावर आली। या गळक्या योजनेवरही कोट्यावधी रुपयांचा खर्च झाला। यानंतर ई वॉर्ड स्वतंत्र शिंगणापूर योजना आली, यावरही 20 कोटीचा खर्च झाला। तरी देखील ही योजना मान टाकत असल्यानं कोल्हापूर शहरवासियांच्या योजनेबाबतीतली अवस्था म्हणजे बाच्या बागेला आणि बोंबलताना हात गेला अशी झाली। आता थेट पाईपलाईन योजनेकडे वळू। कोल्हापूर शहरवासियांचे 3 दशकांचे स्वप्न असणाऱ्या 485 कोटी खर्च झालेल्या काळमवाडी धरणातून थेट पाईपलाईनद्वारे कोल्हापूरपर्यंत पाणी आणण्यात आलं। या योजनेचा शुभारंभ 24 ऑगस्ट 2014 ला झाला, तर पूर्ण 10 नोव्हेंबर 2023 रोजी आणि पाणी आलं। पण अजूनही योजनेत त्रुटी असून ती चालू कमी आणि बंद जास्त अशी अवस्थेत आहे। या योजनेच्या पूर्ततेचं आश्वासन देताना योजनेचे जनक आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी वेळोवेळी येत्या दिवाळीत शहरवासियांचं अभ्यंग स्नान थेट पाईपलाईनच्या पाण्यानं करू असं आश्वासन दिलं। पण 2-4 दिवाळ्या अशाच निघून गेल्या आणि थेट पाईपलाईन आणि अभ्यंग स्नान हा चेष्टेचा विषय ठरला। यावरून कोल्हापुरात राजकीय वातावरण हे अनेकदा तापलं। शेवटी एका दिवाळीपूर्वी थेट पाईपलाईन मधून एकदाच पाणी आलं। आता शहरवासियांचा मुबलक पाणी आणि शुद्ध पाण्याचा प्रश्न निकाली निघेल ही एक भाबडी आशा होती, ती मात्र आशाच राहिली। कारण ही योजना दर 15 दिवसात किंवा महिन्यातून दुरुस्तीच्या कारणास्तव बंद असते। त्यामुळं या थेट पाईपलाईनलाच ऐन उन्हाळ्यात सोक पडू लागल्यानं ही पाणी योजना फक्त अभ्यंग स्नानासाठीच होती का असा सवाल कोल्हापूर शहरवासियांना पडलाय। त्यामुळं कागदी घोडे नाचवत मनपा अधिकारी, नेते, लोकप्रतिनिधी यांनी कोल्हापूरच्या पाण्यासाठी निवडणुकांच्या तोंडांवर बड्या बड्या बाता मारल्या। मात्र नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपाच्या खेळात कोल्हापूरचा हा मूळ प्रश्न बाजूलाच पडला। त्यामुळं लोकराजा छत्रपती शाहू महाराजांच्या नंतर जनता पोरकीच राहिली का, तिला कोणी वाली आहे की नाही असा सवाल पाण्यासाठी रानोमाळ फिरणाऱ्या पोराबाळांना पाहिल्यानंतर पडल्याशिवाय राहत नाही। काय वाटतं तुम्हाला, कोण जबाबदार आहे या पाण्याच्या प्रश्नाला? नेते, अधिकारी की पायातला हातात घ्यायला विसरणारी कमी पडलेली जनता? आम्हाला कमेंट करत नक्की सांगा की कोल्हापूर शहराच्या पाणी प्रश्नाला जबाबदार कोण आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।